भारतीय जनता पक्ष या अशोक चव्हाणला तुरुंगात टाकायला निघालं होतं आणि आज त्याच भारतीय जनता पक्षानं अशोक चव्हाणला त्यांचा पक्षात घेतलं। आधी या एकनाथ शिंदेला घेतलं। सिंचन घोटाळा 70,000 कोटी मोदी सांगतात आणि 24 तासात अजित पवार भारतीय जनता पक्षात। म्हणजे या भारतीय जनता पक्षाला विस्मरणाचा रोग झालाय, आठवत नाही आपण आधी काय बोललो होतो, आधी काय केलं होतं, आधी कोणतं आंदोलन केलं होतं, कोणाला भ्रष्टाचारी म्हणालो होतो। हे सगळे भ्रष्टाचारी एकत्र घेऊन भारतीय जनता पक्ष स्वबळाचा नारा देत आहे। पण तुम्हाला मी आता उद्धवजीने मगाशी मला एक छान गमतीशीर गोष्ट ऐकवली। एक 2-3 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी आणि अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे हे नांदेडला येऊन सांगितलं। देवेंद्र फडणवीस सांगत होता अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे, हे जरा आपण ऐका। मुख्यमंत्री फडणवीसांनी अशोक चव्हाणांवर काय टीका केली आहे पाहूयात। यहाँ महाराष्ट्र में लोगों ने किस तरह एक आदर्श सोसाइटी बनाने की कोशिश नहीं की, शहीदों के परिवार को धोखा दिया था। इससे तो नांदेड़ और पूरा भारत भली भांति परिचित है। आप जानते हैं ना वो कौन है, पता है? अशोकराव चव्हाणांना इतके वेळा मंत्री बनवलं, मुख्यमंत्री बनवलं, इतके वेळा संधी दिली, पण मला सांगा या नांदेड शहराचा चेहरा आणि या नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते बदलवू शकले का? या ठिकाणी विकास करू शकले का? बंधू भगिनींनो, ते याकरता विकास करू शकत नाही याचं कारण तुम्ही बघा, ते लीडर नाही आहेत। अशोकराव लीडर नाही आहेत, अशोकराव डीलर आहेत। तुम्ही बघा रॉकेल पासनं तर पेट्रोल पंपापर्यंत डीलरशिप कोणाची, मोटरसायकल पासनं मोटर गाडीपर्यंत डीलरशिप कोणाची, सगळी डीलरशिप त्यांची। हे डीलर आहेत, हे लीडर नाही आहेत। या नांदेडला लीडरची गरज आहे आणि या ठिकाणी लीडर म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांना मैदानामध्ये आपण उतरवलाय। मला विश्वास आहे आता नांदेडला या ठिकाणी लीडर दिल्याशिवाय आपण राहणार नाही। ऐकलं? म्हणजे घसा फाटेपर्यंत त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणारे हे लोक आता त्यांची चाटतायत। चाटकला सुरू केला। आमच्याकडले 40 घेतले भ्रष्टाचारी, अजितदादाचे 40, आता काँग्रेसचे 5-10, हा भारतीय जनता पक्ष। उद्या मला तरी असं वाटतंय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा काँग्रेसच्या कार्यालयामध्ये भरतील। हे चित्र आपल्याला बदलायचं आहे।